नमस्कार. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की सध्या प्रयागराज इथे कुंभमेळा सुरू आहे. पण हा कुंभमेळा म्हणजे नेमकं काय व त्या संबंधित काय पौराणिक कथा आहेत त्या आज आपण जाणून घेऊयात. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक मानवी मेळावा आहे असे बरोबर म्हटले आहे. 48 दिवसांच्या कालावधीत कोट्यावधी यात्रेकरू पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. या मेळ्यात जगभरातून प्रामुख्याने साधू, साध्वी, तपस्वी, यात्रेकरू इत्यादी भाविक सहभागी होतात. कुंभमेळ्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यातील एक महत्त्वाची कथा म्हणजे समुद्र मंथन. देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले होते. त्यावेळी अमृत कलश बाहेर आला, पण तो दैत्यांपासून वाचवण्यासाठी देव तो अमृत कलश घेऊन पळू लागले. तेव्हा अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले. ते अमृत थेंब जिथे पडले ती ठिकाणं आहेत हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक. म्हणून या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो असे मानले जाते. अमृताचे थेंब उत्तराखंडमधील गंगेवरील हरिद्वार, मध्य प्रदेशातील शिप्रा नदीवरील उज्जैन, महाराष्ट्रातील गोदावरी नदीवरील नाशिक आणि उत्तर प्रदेशातील गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांच्या संगमावरील प्रयागराज या ठिकाणी पडले होते. म्हणून या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो. कुंभमेळा दर 12 वर्षांनीच का बरं भरला जातो? याचीही काही कारणं आहेत. कुंभमेळ्याच्या तारखा खगोलीय घटनांवर आधारित असतात. गुरु ग्रह आणि सूर्याची स्थिती यांचा कुंभमेळ्याशी मोठा संबंध आहे. जेव्हा गुरु ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो. गुरुग्रहाला त्याच्या कक्षेत 12 वर्षांचा कालावधी लागतो, म्हणून कुंभमेळा दर 12 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात 12 राशी असतात. या 12 राशी 12 महिने दर्शवतात, ज्या वेळ आणि मानवी जीवनाशी संबंधित आहेत. कुंभ राशीत गुरु आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजित केला जातो. त्याचबरोबर 12 वर्षांचे चक्र मानवी जीवनात एक विशेष ऊर्जा परिवर्तन करतं. हा कालावधी आत्मशुद्धी, श्रद्धा आणि ध्यानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. म्हणूनच कुंभमेळा दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो. धन्यवाद.